नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पिंपरी येथील अथर्व क्लिनिकमध्ये की जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत अथर्व जोशी यांच्याशी कोरोनाच्या संदर्भामध्ये कोरोना आणि आयुर्वेद या विषयावरती आपण त्यांचं मत आणि असणारे उपचार या विषयावरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण जर पाहिलं तर कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि हे थैमान घातल्यानंतर अनेक नागरिक त्या रोगाला बळी पडत आहेत. तर आयुर्वेद आणि कोरोना याविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आज आपण पॅन एपिडेमिक्स असं म्हणतो कोरोनाचं. याला जनपद उद्वंस या शब्दाखाली आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. जनपद उद्वंस नावात आहे. मोठ्या जनाचा उद्वंस होतो की मोठ्या जनाला त्रास होतो अशा प्रकारचा तो विषय असतो. पण हा होण्यामागचं कारण आयुर्वेदात जे सांगितलं जातं ते काही अंशी दूषित काळ, दूषित वातावरण ज्याला आपण म्हणतो आणि दूषित पाणी किंवा दूषित वायू हे त्याला कारणीभूत घटक असतात. मग याच्यामध्ये वेगवेगळे जंतू जसं कोरोनासारखं जंतू उद्भवतो. आता हे उद्भवल्यानंतर आता आपण बघतोय की आता जवळपास 5 महिन्यापासून जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू या आजाराने झाले. भीती आहे, खरंच आहे. मोठा जंतू मोठा आहे, जंतूंनी होणारे परिणाम मोठे आहेत, शरीरामध्ये होणारा मृत्यू दर पण काही देशांमध्ये खूप जास्त होता. पण मग प्रत्येकाला होतो का? तर नाही, प्रत्येकाला हा होत नाही. किंवा आज एवढा 5 वर्षापासून आपल्या आसपास पण आपण अनेक लोक बघतो, घरामध्ये कुटुंबामध्ये काही लोकांना जेव्हा हा आजार होतो त्याच घरात सगळेजण पॉझिटिव्ह सापडत नाही. या आजारामध्ये 2 जण पॉझिटिव्ह सापडतात, 5 जण निगेटिव्ह सापडतात. याचं कारण असं असतं याच्यातून की शरीरामध्ये आपल्या शरीरात कफाचं प्रमाण, कफदोष ज्याला आपण म्हणतो तो जास्त प्रमाणात असेल किंवा कफदोषचे संबंधित व्याधी म्हणजे खूप शरीराचा त्रास असेल, खूप दम्याचा त्रास असेल, तर अशा लोकांमध्ये हा जंतू व्हायरस ज्याला आपण म्हणूया हा व्हायरस पटकीने इन्फेक्शन करतो आणि त्याचा परिणाम हा छातीवर फुफ्फुसावर होत असतो. त्यामुळे मूळतः आयुर्वेदात असं सांगितलं आहे की समजा आपल्याला या आजाराला थांबवायचं आहे किंवा या आजाराचा प्रादुर्भाव थांबवायचा, जसं तुमचा प्रश्न अगदीच योग्य होता की याच्यात जे थैमान घातलं आहे तर या थैमानाला कुठेतरी थांबवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा काय शिकलं पाहिजे याच्यामध्ये, तर आपल्या शरीरातलं कफाचं प्रमाण हे नॉर्मल राहिलं पाहिजे किंवा कफाचे आजार आपल्याला होता कामा नये. मग कफाचे आजार होणारे जे घटक आहेत, मी उदाहरणार्थ आपण खूप मोठ्या प्रमाणात दही खात असू, खूप मोठ्या प्रमाणात केळी खात असू, खूप थंडगार पदार्थ खाण्याची सवय असेल, जे आपण पदार्थ कफ वाढवायला मदत करतात ते हे पदार्थ आपण खायचे नाही आहे त्याच्यातून. आणि हे कफ कमी होण्यासाठी, कफ नॉर्मल राहण्यासाठी आपल्याकडे जे इतर उपाय सांगितले ते आपण पाळणार. साधा उपाय आपलं आजी आपल्याला अनेक वर्षापासून दूध हळद पी आपल्याला म्हणत असते, तर हा साधा आणि घरगुती उपाय जो आपण कदाचित विसरलो असू तर आपण तो पुन्हा घ्यायला लागायचे. गरम दुधामध्ये हळद टाकून घेण्याची पद्धत आपण रोज चालू करायची, हा पहिला भाग. यासोबत आपल्याकडे तुम्ही बरेच ठिकाणी वेगळ्या ठिकाणी माध्यमातून आयुष्कवात असा नावाचा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत आली असेल. आयुष्कवात म्हणजे आयुर्वेदाचं जे दिल्लीमधलं मोठं डिपार्टमेंट आहे ज्याला आयुष डिपार्टमेंट म्हणतात, ज्याच्या आयुर्वेदाचं अनेक संशोधनं आणि वेगवेगळ्या प्रकारचं सरकार दरबारी काम चालतं, तर त्यांनी निर्माण केला तो क्वाथ आहे. तो काढा, त्या काढ्यामध्ये जे घटक आहेत ते सगळे कफ कमी करणारे घटक आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी याचा उपयोग चांगला झालेला आहे. कदाचित वेगवेगळ्या माध्यमातून मालेगाव काढा असं नावाने एक शब्द आजकाल आला आहे की मालेगावच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात करून आणि त्यांनी अटकाव केला. तो काढा कुठला? तो हाच काढा आहे. त्याच काढ्यामध्ये काय घटक द्रव्य आहे, तर त्याच्यामध्ये तुळस आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिरी आहे, त्याच्यामध्ये सुंठ आहे, त्याच्यामध्ये हळद आहे, त्याच्यामध्ये मनुका आहेत. हे सगळे जे घटक आहेत हे शरीरामध्ये कफ कमी करण्यामध्ये, त्यामुळे आपण आयुष काढा जो नॉर्मल ठिकाणी मिळतो आणि आयुष काढायच्या त्या गोळ्या पण मिळायला लागल्यात, पण ह्याचा वापर करावा. या आजाराला रोखण्याचा खूप चांगला उपयोग होतो. आम्ही आमच्या हॉस्पिटलने मोऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी म्हणजे जेव्हापासून हे चालू झालं आहे त्या आमच्या इथला सगळा स्टाफ हा काढा घेतो. तर दैवयोगाने आमच्या इथे काही आम्हाला जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स चांगले दिसले याच्यातून, ते स्टाफ तिथले डॉक्टर्स हे नियमित काही काढा घेत असतात. आणि हा काढा तुम्ही कुठेही वेबसाईटवर बघितलं की आयुष काढा म्हणून कुठेही तुम्हाला जी घटकद्रव्य समजू शकतात. नंतर अजून एक गोष्टी करू शकतो जे याच्यापेक्षा थोडं 1+ सारखं यातून ते याच्यामध्ये की आपण फुफ्फुसाची काळजी, त्यात कफाची पण काळजी येते. तर फुफ्फुसाची काळजी आपण घेताना आपण च्यवनप्राशचा वापर करायला पाहिजे. आपण माहीत असतं किंवा जाहिराती प्रतिकारशक्तीसाठी चांगला असतो वगैरे अशा गोष्टी माहीत असतात. आताच्या घटकेला तो जास्त महत्त्वाचा आहे, 1+पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तुमचा. त्यामुळे ही काळजी समजा मी माझ्या फुफ्फुसाची काळजी घेत असेल, मी माझ्या शरीरातल्या कफाची काळजी घेत असेल तर मला हा आजार होण्याची भीती कमी राहते. आता जंतू वातावरणात राहणार आहेत,
जंतू वेगवेगळ्या सरफेसेसवर वेगवेगळ्या माध्यमातून जाण्याची शक्यता असते. पण मुख्यतः ते ड्रॉपलेट इन्फेक्शन हाच आहे. कोणी बाधित असेल त्या जवळ आपण गेलो आणि आपल्याला तोंडाला मास्क नसेल आणि आपण काळजी नाही घेतली तर होण्याची शक्यता जास्त तीव्र असते, ज्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतात. तर हा जंतू समजा एखाद्याच्या चुकून मागून शरीरात गेलाच तर माझी अंतर्गत प्रतिकारशक्ती, अंतर्गत शरीरात असणारा कफ समजा हा योग्य असेल तर मला हा आजार कुठे मोठ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये, ज्याला आपण सिरियसनेसमध्ये, इमर्जन्सीमध्ये लँड करत नाही. आणि अनेक लोक आपण जे आज रिकव्हरी होतात बघितले पेशंट, तर ज्यांच्या शरीरामध्ये यांनी अशा पद्धतीची घेतलेली काळजी आहे याच्यातून. त्यामुळे कोरोनाचं थैमान रोखायचं असेल तर पहिल्यांदा आयुर्वेदाच्या माध्यमातून मी म्हणेन तर या 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इतर गोष्टींबद्दल काही औषधांबद्दलचा उल्लेख आयुर्वेदात केला जातो, ज्याच्यामध्ये गुळवेल वनस्पतीपासून केलेलं अमृतारिष्ट आहे किंवा गुळवेलपासून तयार केलेल्या संशोधनी वटी आहेत, याचा वापर केला जातो. पण मी म्हणेल ते औषध आहे. कुठलंही औषध कसं ना वैद्यकीय सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेलं बरं असतं. चुकीचा डोस घेतला तर हा आजार नाही पण दुसरं कधी त्रास शरीराला व्हायची भीती राहते यातून. त्यामुळे योग्य पद्धतीने औषधाचा वापर तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आणि सर्वसामान्य नियम म्हणून आयुषचा काढा, दूध हळद, गरम दूध हळद, तिसरं च्यवनप्राशचा वापर हे आपण नक्की करू शकू, थैमान थांबवू शकू त्यातून. आपल्याला एक प्रश्न असा आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी आपण घ्यायची औषधं, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल आणि नागरिकांना हे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण काय आवाहन कराल? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा अवॉइड करायचं आपण. आपल्याला आजार कारण याला आपल्याकडे औषध नाही आहे मिनिटाला, अजून लसचं संशोधन चालू आहे. त्यामुळे आपल्याला तो होणार नाही याची काळजी कशी घ्यायची, त्याचे पहिले बेसिकचे 4 नियम आहेत ते अजिबात विसरायचे नाही आहेत. पहिली गोष्ट सगळ्यांना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडायचं. आणि ज्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात गर्दीत जायचं असेल तर त्यांनी अजून चांगल्या पद्धतीचे मास्क, ज्याला डॉक्टर्स लोक हॉस्पिटलला N95 मास्क वगैरे वापरतात, तशा प्रकारचेच मास्क वापरावेत. एखादा रुमाल, एखादा कपडा किंवा असं न करता नॉर्मल याला रुटीनमध्ये तुम्ही नॉर्मल रुमाल वगैरे बांधलं तर चालतं. पहिल्यांदा गोष्ट याच्यामुळे पहिली गोष्ट होते की दुसरे जंतू आपल्या शरीरात शिरत नाहीत, आपल्या नाकामध्ये शिरत नाहीत, हे अडका होतो. चुकून मागून एखाद्याचा दुसऱ्याला प्रादुर्भाव होत नाही. दुसरं, हा जंतू वेगवेगळ्या ठिकाणी मग म्हटलं ड्रॉपलेटमध्ये वेगवेगळे थेंब, कोणीतरी कुठे खोकला, आपण दुकानाच्या काउंटरला जातो आणि तिथे काहीतरी हात लागतात आणि तिथे कुठेतरी इन्फेक्शन असू शकतो, तर ते इन्फेक्शन आपल्या हाताला चिकटल्यानंतर निघून जाण्यासाठी वारंवार हात धुणे हे लक्षात ठेवायचं. हात साध्या स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले तरी चालतात. शक्य नसेल सॅनिटायझर किंवा या गोष्टी तर उत्तम आहेत, उपयोगी. तिसरं गोष्ट याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, जेवढं शक्य तेवढं कुठल्याही व्यक्तीपासून, अगदी कुठल्याही घरातल्या पण म्हणेल मी की दूरच राहायचं. कारण बाहेरून येणारा माणूस आजी घरात असेल, ती बाहेर कुठे गेली नाही, पण बाहेर गेला एका माणूस कामासाठी बाहेर गेला आहे आणि तो अंगावर कुठे जंतू घेऊन आला, कदाचित तो माणसाची तब्येत चांगली असेल, प्रत्येकाची चांगली, त्याला काही होणार पण नाही, पण त्याचे जंतू त्या आजीपर्यंत पोहोचले तर त्या आजीला मात्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिच्यापासूनचं सोशल डिस्टन्सिंग हा पहिल्यांदा याच्यातून ते. आणि चौथा याचं महत्त्वाचं की जेवढं शक्य तेवढं आपण विनाकारण बाहेर जाणं टाळावं. पहिली गोष्ट याच्यातून ते की जेवढं आपण घरात असू, घरात थांबू, तेवढं साहजिक जंतू आपल्या अंगावर, जो कोणी घराच्या बाहेर जाईल तो जंतू आणण्याची शक्यता असतेच. त्यामुळे बाहेर गेलो नाही तर जंतू आणण्याची शक्यता कमीच आहे यातून ते. आणि यात आयुर्वेदाचं पण एक महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाबद्दल जी माहिती आजकाल येते आणि मोठे मोठे डॉक्टर्स, दिनात मग धनंजय केळकर सरांनी पण वगैरे याच्याबद्दल बराच अभ्यास केला आणि याच्यावर काम करता येते गेली 4-1 महिन्यापासून. तर नाकाच्या आतली रचना, ज्याला आपण नासा म्हणतो, म्हणजे नाका, हा जंतू शिरतो कुठून, त्याचा मेन मार्ग आहे नाकातूनच शिरतो. तो डोळ्यातून शिरतो, पण डोळ्या आणि नाकाची नस एक नळी जोडलेली असते म्हणून तो डोळ्यातून नाकात जातो आणि मग पुन्हा तो पसरतो. त्यामुळे नाकाची काळजी घेणं महत्त्वाचं. मग नाकाची काळजी कशी घेता येते, तर नाकाची काळजी घेण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आयुर्वेद सांगितलं, नाकाला आतून तुम्ही 2 थेंब रोज तूप किंवा नाकाला आतमध्ये तेल सोडत जा. आता तेलाने नाकाला किंचित झिंजिण्या निर्माण होतात, म्हणून मग नाकात 2 थेंब तूप टाकून घराच्या बाहेर पडणारे लोक, याला ज्याला आयुर्वेद नस्य असं म्हणतात किंवा प्रतिमर्श नस्य असं म्हणतात, तर हा नस्याचा उपयोग जरूर करावा. नसेल तेही शक्य तर चक्कपणे आपल्या करंगीला थोडंसं मोहरीचं तेल किंवा खोबरेलं तेल घेऊन नाकालच्या आतमध्ये लावून घराच्या बाहेर पडत जावं. ही नाकाची काळजी आतून घ्यायची आतून ते. आणि दुसरा मार्ग आहे जलनेती, हा विषय जो आहे त्याबद्दल योगाचा उपयोग किंवा योगाच्या लोकांकडे थोडी माहिती घेऊन किंवा याबद्दलची तुम्ही यूट्यूबवर नीट माहिती घेऊन तुम्ही ते करू शकता. आत्ताच आपण पाहिलं, हे होते आयुर्वेद तज्ज्ञ अथर्व क्लिनिकचे उदय जोशी यांनी आपल्याला
पूर्णपणे माहिती अगदी व्यवस्थितशीरपणे लोकांना समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. आणि खरोखर तसं जर पाहिलं तर लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतर ठेवावं, समांतर अंतर, अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत त्या आपल्याला त्यांनी आत्ता समजावून सांगितलेल्या आहेत. आपण आता तर याच ठिकाणी थांबतो आहे. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज, पिंपरी, पुणे.